जय आदिशक्ती. मी संगीता खोकले. अदृश्य अस्तित्व या चॅनलमध्ये सर्व ईश्वरांच्या लाडक्यांचे आणि सर्व श्रद्धाळू भक्तांचे, यूट्यूबमध्ये सर्व सदस्यांचे मी सहर्ष स्वागत करते. बंधू आणि भगिनींनो, बऱ्याच लोकांचे मेसेज येतात किंवा बऱ्याच जणांचा फोन येतो की हाच एक प्रश्न असतो की कुलदेवता माहीत नाही आहे, कुलस्वामिनी माहीत नाही ताई, ती कशी माहिती करून घ्यावी. कुलाचार करायचा असतो पण कुलस्वामिनी माहिती नसते. किंवा कुणाचं काही लग्न असेल तर मग घरामध्ये कुणाचं लग्न असेल तर मग ब्राह्मण वगैरे पण सांगतात की तुमचा कुलाचार बाकी आहे, पण मग तो कुलाचार बाकी आहे पण कुलस्वामिनीच माहिती नाही तर तो कुलाचार करायचा कसा. तर ही कुलस्वामिनी कशी माहिती करून घ्यायची किंवा कसं कळेल आपल्या कुलस्वामिनी कुठली आहे किंवा ती कुलदेवता कुठली आहे, तर तुम्हाला या विषयावरती आपण आज माहिती देणार आहोत. तर पहिल्यांदा माझ्या चॅनलमध्ये तुम्ही जर आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि घंटीचे बटन देखील दाबायचे आहेत. बंधू आणि भगिनींनो, पहा काय होतं की आपली कुलस्वामिनी कुठली हे माहिती नसतं. आता आपल्या घरामध्ये काही शुभ कार्य असेल तर आपल्या कुलदेवतेला आपण सर्वप्रथम कुलदेवता कुलस्वामिनीला आपण स्मरण करत असतो. मग ती माहीतच नसेल तर मग बऱ्याच जणांना उत्सुक असतातच लोक की कशी माहिती करून घ्यायची ताई, तिची सेवा करायची इच्छा असते पण माहितीच नाही कुलदेवता कुठली आहे. तर बघा, जर तुम्हाला जर तुमचा कुल आणि गोत्र जर माहिती असेल तर अजून एक ब्राह्मण देखील तुम्हाला सांगू शकतात की तुमचा कुलदेवता आणि कुलस्वामिनी कुठली आहे. जर तुम्हाला जर इकडे म्हणजे तुम्हाला जर जमतच नसेल की तुम्ही तुमच्या जवळपास कुठल्या ब्राह्मणाला तुम्ही विचारू शकता. तुम्हाला कुठे जाऊ शकत नाही तुम्ही, तर तुम्ही जवळपासच्या ब्राह्मणांना देखील विचारू शकता, पण तुम्हाला कुळ आणि गोत्र लागतं. तर मग आता हे कुळ आणि गोत्र कसं, एका ताईने मला विचारलं तर मी त्यांना म्हटलं कुळ आणि गोत्र माहिती आहे का, त्या म्हणल्या नाही. त्यांनी 8 दिवस जरी माहिती करून घेतली पण त्यांना कुळ आणि गोत्र कळालंच नाही. तर ते कसं कळतं, तर बघा खेडेगावामध्ये भाट म्हणून येतात, त्या भाटांकडे आपले सगळं असतं. म्हणजे 10व्या 13व्याला ती भाट येत असतात, त्यांच्याकडे कुळ आणि गोत्र त्यांना माहिती असतं, ते तुम्हाला सांगू शकतील कुळ आणि गोत्र कुठलं आहे म्हणून. आणि हे देखील तुम्हाला आता काही होतं की कुणाला कळतच नाहीये, कितीही प्रयत्न केले तर कुळ आणि गोत्र कुठलं आहे ते देखील कळत नाही. तर ते कसं कुलस्वामिनी तुम्हाला माहिती होणारच नाही मग कुठली कुलस्वामिनी आहे. तर तुम्हाला मी आज एक सेवा सांगणार आहे, ती करायची आहे. तर ती सेवा असे आहे की मंगळवार शुक्रवार तुम्हाला तुमची कुलदेवता माहिती नाही म्हटल्यावरती तुमच्या घरामध्ये कुलदेवतेचा फोटो किंवा टाक वगैरे नसणारच. तर तुम्हाला काय करायचं आहे की एक सुपारी घ्यायची आहे आणि त्या सुपारीवरती अभिषेक घालायचा आहे. अभिषेक म्हणजे त्या कुलस्वामिनीची स्थापना तुम्हाला घरामध्ये करायची आहे. तर ती स्थापना कशी करायची, तर आपल्याला सुपारीच्या स्वरूपात करायची आहे. तर देवाऱ्यामध्ये लाल वस्त्र टाकून घ्यावं आणि त्या सुपारीचा अभिषेक घालायचा आहे. मग आता कुलदेवता माहिती नाही म्हटलं तिचा मंत्र आपण कुठला घेणार, तर मग तुम्हाला असं म्हणायचं की ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः, असं करून तुम्हाला अभिषेक घालून घ्यायचा आहे. ती सुपारी स्वच्छ पुसून तुम्हाला देवघरात स्थापन करायची आहे आणि तिला प्रार्थना करायची आहे की हे आदिशक्ती, हे आदिमाया, हे पार्वती, तू कुठल्या अवतारामध्ये आहे आई, तू मला दाखवून दे, तुझी अनुभूती दे, मी तुझी मनोभावी सेवा करायची आहे, मला माझी इच्छा आहे पण मला माहिती नाही. तर ती सुपारी स्थापन केल्यानंतर तुम्हाला तांबूल तिथे चढवायचं आहे आणि आरती पण करायची आहे. तर तांबूल म्हणजे विड्याचं पान, तांबूल म्हणजे काय तर विड्याचं पान, विडा तुम्हाला बनवून तिथे ठेवायचं आहे. ज्या आदिशक्ती आहेत, आदिशक्तींना विड्याचं पान म्हणजे तांबूल अतिप्रिय आहे. तांबूल चढवल्याने देखील देवी देवता प्रसन्न होतात, त्यामुळे तुम्हाला तो तांबूल चढवायचा आहे. आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ मंगळवार आणि शुक्रवार तुम्हाला घरामध्ये करायचा आहे. सकाळी शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती, नाही तर मग संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्हाला तर दुर्गा सप्तशतीचं पठण घरामध्ये करायचं आहे. अगदी मनाभावातनं तुम्हाला हे करायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला आरती देखील घरामध्ये करायची आहे. तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीची अनुभूती नक्की येईल. 2-3 वेळा जर तुम्ही ह्या प्रक्रिया केल्या तरी तुम्हाला 2-3 वेळातच हे समजू शकतं किंवा कळेलच तुम्हाला स्वप्नामध्ये दृष्टांत येईलच. दृष्टांत म्हणजे जे मूळ ठिकाण आहे तुमचं, तर समजा कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तर तुम्हाला खांब दिसतील, मोठे मोठे जुन्या म्हणजे जुन्या काळामध्ये बांधलेले खांब तुम्हाला मोठे मोठे दिसू शकतात.
असं देखील जी पण देवता आहे तिच्या ठिकाणावरचे तुम्हाला असे दृष्टांत येऊ शकतात. पण तुम्हाला हे सलग 6 महिना करायचं आहे. 6 महिना झाल्यानंतर तुम्हाला कळालं की तुमची कुलस्वामिनी कुठली आहे, मग ती तुम्ही तुमची ती देवीचा फोटो आणून तुम्ही घरामध्ये स्थापन करू शकता. सुपारी तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केली तरी चालेल. पण तुम्हाला हे 6 महिना अगदी मनोभावातनं करायचं आहे. मनोभावी तिची सेवा करायची आहे. अगदी समर्पण भावाने करायचं आहे. आपण म्हणतोच ना की मनापासनं केलेली सेवा तो ईश्वर नक्कीच स्वीकार करतो. तर तुमची आई जगदंबा कुठलीही असू दे तुमच्यावरती नक्कीच कृपा करेल. तुम्हाला नक्कीच दाखवून देईल की तुमची कुलदेवता कुठली आहे. तर पहा मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तर तुम्हाला तुमच्या पण काही समस्या असतील असून तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. काही त्रास असतील ते विचारू शकता. काही गेनमाळ असेल किंवा गुरुदीक्षा असेल, कुठल्याही संदर्भात काही तुमचं काम असेल तर माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल करू शकता. पहिल्यांदा माझ्या चॅनलमध्ये तुम्ही जर आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जी जुनी मंडळी आहे त्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि ही एक दैवी सेवाच आहे. हे दैवी कार्य करायचं आहे की इतरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. जय आदिशक्ती.